गेल्या काही दिवसांपासून राज्यातलं राजकारण हे एका वेगळ्या थराला जाऊ लागलेलं आहे। अनेक संघटनांमध्ये, राजकीय पक्षांमध्ये आणि त्याचबरोबर लोकप्रतिनिधींमध्ये सुद्धा वाद होऊ लागलेले आहेत। यातच महायुती सरकारमधले अनेक मंत्री आहेत ते सुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडू लागलेले आहेत। त्यामध्येच कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे यांनी रम्मी खेळतानाचा एक व्हिडिओ समोर आला आणि त्यानंतर पूर्ण राज्यभरामध्ये याचा संताप सुद्धा पाहायला मिळाला। काल लातूरमध्ये छावा संघटनेचे विजय कुमार घाटगे यांच्यावर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हल्ला केला, मारहाण केली। प्रामुख्याने यामध्ये राष्ट्रवादीचे प्रवक्ते असलेले आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी सुद्धा मारहाण केली। याआधी पाहिलं की प्रवीण गायकवाड यांच्यावर सुद्धा अक्कलकोट येथे हल्ला झालेला होता आणि हे सगळं बघता राज्यातलं राजकारण नेमकं कोणत्या दिशेला चाललेलं आहे, खास करून मराठा समाजामध्ये यामध्ये मोठी संतापाची लाट आहे ती सुद्धा पाहायला मिळते आणि त्यामुळे मराठा समाजातले हे वेगवेगळे पदाधिकारी आहेत जे मराठा समाजाची बाजू नेहमी मांडत असतात। नेमकं त्यांना काय या हल्ल्याविषयी वाटतात, कारण की दोन घटना घडलेल्या आहेत आणि त्यामुळे मराठा समाजामध्ये एक संतापाची लाट आहे। कालचं प्रकरण तुम्ही पाहिलेलं आहे, याआधी प्रवीण गायकवाड यांच्यावर सुद्धा हल्ला झाला। तर काय वाटतं, हे सगळं जाणीवपूर्वक केलं जातंय का मराठा समाजाला टार्गेट केलं जातं? अनैसर्गिक युतीमधनं जन्माला आलेली ही सगळी तिन्ही अपत्य आहेत आणि ही व्यंग अपत्य आहेत आणि त्याचा त्रास संबंध महाराष्ट्राला होतोय। केवळ निवेदन दिल्यानंतर जर मारहाण होत असेल तर ही अत्यंत गांभीर्याने बघणारी गोष्ट आहे। खरं बघायला गेलं तर सभागृहामध्ये माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहेत त्यांनी एकादुरी तिरीचा डाव मांडला, हे योग्य आहे का? जे माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री आहेत तर त्यांनी गांभीर्यानं शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणं अपेक्षित आहे आणि त्याच्याकडे त्यांचं संपूर्ण दुर्लक्ष आहे। वेगवेगळ्या पद्धतीने कायमच ते वादातीत विधानं शेतकऱ्यांच्या बाबतीत करत असतात। तर याबाबत जर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांनी एक निवेदन दिलं तर त्या निवेदनानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मारहाण केली जाते आणि बेदम मारहाण केली जाते। जर याच्यामध्ये कुणाचा जीव गेला तर याला जबाबदार कोण? देवेंद्र फडणवीस या सगळ्याची जबाबदारी घेणार आहेत का, हा प्रश्न सुद्धा या निमित्तानं निर्माण होतो। कारण ह्याचा पायंडा जो पाडलेला आहे तो भारतीय जनता पार्टीमधनच पाडला गेलेला आहे। कारण जेव्हा प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती दीपक काट्यांनी हल्ला केला तो सुद्धा पदाधिकारी होता भारतीय जनता पार्टीचा। त्याच्यानंतर सभागृहामध्ये जो काही दुडगूस घातला, जो काही तमाशा हाणामाऱ्या केला ते सुद्धा गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते होते। म्हणजे या महायुती सरकारमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने एक दबाव तंत्र मारहाणीतून तयार करतात की इथून पुढे विरोधकांनी तोंडातनं आवाज काढायचा नाही आणि जर आवाज काढला तर तुम्हाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात येईल, असा संदेश या महायुती सरकारनं आता दिलेला आहे। कालच्या घटनेवरून तुम्हाला काय वाटतंय? एकूणच मराठा समाजावर अशा पद्धतीचे हल्ले होत आहेत, म्हणजे प्रवीण गायकवाड असो किंवा मग कालचे घाटगे असो। आपण जर पाहिलं तर सत्ताधाऱ्यांकडनं अशा पद्धतीची वागणूक मिळणं, विशेषतः अजित पवार गटाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत युवकचे, त्यांनी जी प्रक्रिया काल पार पाडली ती त्यांना जड जाणारी आहे। अजित पवारांना आमचं सांगणं आहे, तात्काळ तुम्ही एक तर त्या आता माझी तो वाचा घाण जाते हरामखोर निर्लज्ज कृषी मंत्री कोकाटेचा तुम्ही राजीनामा घेतला पाहिजे, त्याला राजीनामा द्यायला भाग पाडलं पाहिजे। त्या व्यक्तीमुळे हे सगळं घडलेलं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीचं सूरज चव्हाणचं नाव घेणं सुद्धा किळसवाणं आहे की मारण्याचा एक प्रकार ज्या पद्धतीने त्यांनी मारहाण केली ते निषेधार्थ आहे, त्याचा देखील राजीनामा झाला पाहिजे। त्याच्या राजीनाम्यावर गप्प न बसता कायदेशीर दृष्ट्या विजयकुमार घाटगेंना जीव मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांच्या डोक्यामध्ये खुर्च्या मारण्याचा प्रकार केलेला आहे आणि 307 सारखी कलम या व्यक्तींवरती लावली पाहिजेत, जीव मारण्याची कलम लावली पाहिजेत। आणि तर त्यांच्या कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रातला मराठा समाज, महाराष्ट्रातला शेतकरी समाज हा यांच्या अंगावर जाणार आणि याला पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस जबाबदार असेल। सरकारच्या बाजूने काम करत असताना गृहमंत्री म्हणून देवेंद्रजींनी योग्य ती भूमिका पार पाडावी, अन्यथा या सगळ्या गोष्टींचा रोष त्यांच्यावर जाऊ शकतो। परंतु देवेंद्रजींनी जर योग्य त्या सूचना दिल्या नाही तर राष्ट्रवादी पवार गटाला या सगळ्या गोष्टीचे गंभीर परिणाम भोगावे लागतील। या सगळ्या घटनेनंतर सूरज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे, हे पुरेसं आहे का? नाही ना, म्हणजे एखादी मारहाण करायची आणि दिलगिरी व्यक्त करायची। माझं महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना हीच विनंती आहे की ह्याला शहरी दहशतवाद म्हणतात आणि ह्याला शहरी नक्षलवाद म्हणतात। या गोष्टी जर कायद्यानी आणि घटनेला ग्राह्य धरून किंवा घटना मानून तुम्ही जर कायदेशीर निवेदन द्यायला गेलायत आणि तिथं पत्त्याचा कॅट देताना आम्ही व्हिडिओ पाहिला, पत्त्याचा कॅट देताना त्यांच्या हातातून तो चुकून पडला,
त्यांच्या टेबलवर, ते काय त्यांना अंगावर टाकायला गेले नव्हते, त्यांना द्यायला गेले होते. याचा अर्थ हे जाणून बुजून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या लोकांनी केलेलं हे काम आहे. माझी अजितदादांना विनंती आहे, ते स्वतःला शेतकरी समजतात, त्यांनी एक तर पहिला माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा. दुसरी गोष्ट, यांच्यावर 307 कलमाअंतर्गत यांच्यावर गुन्हा दाखल करावा. या सूरज चव्हाणची देखील अजितदादांना जर खरंच कळवळ असेल मराठा समाजाबद्दल तर या सूरज चव्हाणला त्यांनी पक्षातून निलंबित करावं आणि त्याच्यावर कारवाई करावी. आता गुन्हा दाखल केलेला आहे सूरज चव्हाण आणि त्यांचे जे इतर पदाधिकारी होते त्यांच्यावर सुद्धा. पण 307 गुन्हा दाखल केलाय का? 307चा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, कारण त्या ठिकाणी त्यांनी 307 प्रमाणेच म्हणजे जीव मारण्याच्या हिशोबानेच मारहाण केलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर 307 हाच गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि अजितदादा असतील किंवा हे देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, यांनी हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे चालवले, महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न राहिले बाजूला आणि हे आपापसात भांडणं दाखवून महाराष्ट्रातले महत्वाचे विषय हे महाराष्ट्राच्या जनतेसमोरून बाजूला करतायत. आणि त्याच्या आडमध्ये हे या ठिकाणी अदानीला जमिनी देत आहेत, अंबानीचे टेंडर पास करतायत, काय काय कामं करतायत हे सगळं आधी. आणि मला महत्वाचं म्हणायचं की अधिवेशनाच्या काळातच गोपीचंद पडळकर असतील किंवा यांची जी लोक असतील हे अशा पद्धतीची विधानं का करतात याचा देखील अभ्यास महाराष्ट्राच्या जनतेने करावा. या ठिकाणी महाराष्ट्राची जनता सुज्ञ या तिघांना धाडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. गुन्हा दाखल झाला म्हणताय तुम्ही, आम्हाला आता समजते गुन्हा दाखल झाला किंवा दिलगिरी व्यक्त केली, हा विषय एवढ्या पुरता नाही. महाराष्ट्रामधलं सामाजिक जीवन काय पद्धतीने झालं यातनं दिसतं. पोलिसांच्या समोर हाणामारी झालेली आहे. या दोघांचा वाद झाल्यानंतर देखील तिसरा व्यक्ती ज्यावेळेस पोलिसांना सांगतोय की आमच्या विजयकुमार घाडगेंना मारलंय, तिथं देखील पोलिसांच्या समोर या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या मराठा समाजाच्या किंवा शेतकरी प्रधान त्या कार्यकर्त्याला मारलेलं आहे. याच्यामध्ये फक्त गुन्हा दाखल करून चालणार नाही, यांना बेड्या ठोकल्या पाहिजेत. यांना जसं तुम्ही गुन्हेगारांचं त्या चौकामधनं परेड करताना तशी लातूरमध्ये यांची परेड केली पाहिजे. आणि तात्काळ जर या चव्हाणला अटक केली नाही तर महाराष्ट्रामध्ये असंतोष पसरल्याशिवाय राहणार नाही आणि याची त्यांना किंमत मोजावी लागणार. काय वाटतं मराठा समाजातील तरुण म्हणून अशा पद्धतीने हल्ले होत आहेत, कालचा जो प्रकार घडलेला आहे त्यावर काय वाटतंय? तसं बघायला गेलं तर आपल्या भारताचं सगळं संविधानावरती चालतं. आणि विशेष करून महाराष्ट्रात ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रात संविधान लिहिलं, त्या संविधानात धरून जर आपले युवक, आपले शेतकरी, आपले कार्यकर्ते जर एखादं आंदोलन करत असन, एखादं निवेदन देत असन आणि त्या निवेदनाला तुम्ही स्वीकार करून नंतर ते लांब गेल्यावर तुम्ही असं मारहाण करणार असन, एखादा व्यक्ती तर त्याच्यावर मेला तर कोण जबाबदार राहणार याला? हे असं चुकीच्या पद्धतीने राजकारण चाललेलं आहे. आणि उद्या जर छावाच्या पदाधिकाऱ्यांनी व इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांना मारलं आणि त्यातला एखादा हातपाय तुटला तर नंतर माफी मागणार का? हे चुकीच्या गोष्टी चाललेल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं, एक ज्येष्ठ म्हणून मराठा समाजातले अशा पद्धतीने प्रकार घडू लागलेले आहेत, हे सरकार आल्यापासून अशा पद्धतीच्या घटना आहेत त्या सातत्याने वाढू लागल्या? मराठा समाजावर होणारे हल्ले ऍक्च्युली चिंताजनक बाब आहे. हा घाडगे कार्यकर्ता असो, प्रवीणदादा गायकवाड असो, हे मराठा समाजासाठी काम करणारे खूप चांगले कार्यकर्ते आहेत. तो घाडगे छावा संघटनेचा कार्यकर्ता आहे, त्याच्या अगोदर अण्णासाहेब जावळेंचा कार्यकर्ता होता तो. पण शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जर त्यांनी निवेदन दिलं तर त्यात मारण्यासारखं मारायला नाही पाहिजे ना. बिलकुल. प्रवीणदादाला सुद्धा इतक्या वाईट पद्धतीने काळं फासलं. या दोन्ही गोष्टीचा मराठा क्रांती मोर्चा आणि अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे मी तीव्र शब्दात निषेध करत आहे. तर निषेध व्यक्त केला जातोय, पण त्याचबरोबर संताप सुद्धा व्यक्त केला जातोय. अशा पद्धतीच्या ज्या घटना आहेत त्या राज्य सरकारनं वेळीच रोखल्या पाहिजेत. आणि त्याचबरोबर सूरज चव्हाण यांच्यावर जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये कलम 307चं सुद्धा त्यामध्ये लावावा अशा पद्धतीची मागणी आहे, ती मराठा समाजाकडून केली जाते. तर दुसरीकडे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आहेत, यांचा सुद्धा राज्य सरकारने राजीनामा घ्यावा ही मागणी करण्यात येत आहे. कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.